राजवाडी संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतीये. तर गोलंदाजी मार्केंडवर स्वप्नील पाहायला मिळतोय. पहिला बॉल 1 2 3 लेट्स प्ले. यावेळेला गती कमी केली, थोडस चकवा येताना पाहायला मिळतोय. पाहिलं ना तर पहिला बॉल मात्र इथं निर्धाव चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये यष्ट्यांच्या मागे. अर्थातच या बिरवाडीच्या क्रीडा क्षेत्राची शान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खेळ कोणताही असो, जो मात्र त्याच झोका त्याच जोशात आपल्याला संघाला मैदानाच्या आतमध्ये उतरवतो ना, तोच प्रतीक कालेकर यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र थोडासा भरकटलाय चेंडू, डाव्या एष्टीच्या खूपच बाहेर आहे. पंच मात्र आमच्याकडे वाहतायत. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावानं संघाचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये खास स्कोरबोर्ड चालू करण्यात यशस्वी झालाय. तो राजवाडी संघ पहिली धाव आली आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथं मात्र स्वप्नील लांबर गोलंदाजी मार्केंडवर पाहायला मिळतोय. फुल टॉस. इथं मात्र फटका फसलाय चेंडूच्या खाली. बाबू लाड पोहोचलाय. झेल इथं मात्र धरतीला दान आणि इथं दिलं गेलंय फैजान याला जीवदान. बाबू लाड पाहिलं ना तर मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. थोडस रणप घेतलं होतं बाबू यानं, परंतु तो झेल कलेक्ट करण्यात मात्र अपयश येताना पाहायला मिळतंय. आणि पहिलं जीवदान दिलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये फैजान याला. मित्रांनो, कॅच छोडो मॅच छोडोचं समीकरण मात्र इथं कुठेतरी आत्मसात करावं लागेल. आणि तरच मात्र तुमची एक चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. या वेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केला, चेंडू खेळून काढला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चैतन्य नलावडे चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत एकदा यशस्वीरित्या पळून पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावांना धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातंय. पाहिलं ना तर पहिल्या इनिंग साठी जो नवीन चेंडू वापरला जातो, तो चेंडू मात्र जुना करण्याचं काम या वेळेला करताना पाहायला मिळते तो राजवाडी संघ. स्वप्नील यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आला तसा फेकून दिला लॉंगॉनच्या डोक्यावरून. पंचांचे दोन्ही हात जातील आकाशाकडे आणि फैजानच्या बॅट मधून आला हा षटकार. नक्कीच या स्पर्धेसाठी एक युवा उद्योजक खरवली गावचे सुपुत्र सन्माननीय भाई शेळके यांना देखील विनंती करतो, आपण देखील मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. फैजान आता पाहिलं ना तर जखमेवर मीठ चोळण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. बाबू लाड यानं मात्र झेल जमिनीवर टाकला, परंतु फैजान याच्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळतोय. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथं मात्र मोठा फटका फैजानच्या बॅट मधून आलाय. काय फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा षटकार आलाय. स्वप्नील लांबर यावेळेला मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर पाहिलं ना थोडासा आउटकट झाला चेंडू आणि तिथं मात्र फसवलं गेलंय ते फैजान याला. सामना पाहिला ना तर अटीतटीचा होईल यात तीळ मात्र शंका नाही. धावफलकावर धाबा पाहिल्या तर 9 धावा धावफलकावर लागल्यात. 9 रन, लॉस ऑफ 0 विकेट. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. स्वप्नील यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतो. व्हाईट बॉलचा इशारा. पाहिला तर थोडीशी दिशा जरूर भरकटली गेली. एक्स्ट्राच्या रूपाने धावा जातात, परंतु प्रतीक कालेकर यष्टांच्या मागून मात्र सल्ले देत राहतोय. आपल्या खेळाडूंना घेऊन खेळणं महत्वाचं असतं. ज्या वेळेला पाहिलं ना प्रत्येक खेळाडूला प्रत्येक चेंडूवर तुम्ही सजेशन कराल ना तर ते चुकीचं असतं, परंतु चांगल्या चेंडूवर टाळ्या वाजून त्याला आत्मविश्वास द्याल ना तर खऱ्या अर्थानं मात्र तो खेळाडू चांगली कामगिरी करत असतो मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा पाहिल्या तर 10 बिनबाद 10. नक्कीच 10 आकडा म्हटला की क्रिकेटचा
देव सचिन रमेश तेंडुलकर याची आठवण करून देणारा आकडा 10 आकडा स्कोरबोर्डवर आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. आता पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक पहिलं फेकलं गेलं होतं ते स्वप्नील लांबर याच्याकडून. या षटकामध्ये आता पाहिलं तर दुसरं षटक गोलंदाजी मार्केंडवर अर्थातच ही खरवली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये धावताना पाहायला मिळणार आहे. अमित घाडगे गोलंदाजी मार्केंडवर दाखल झाला आहे. अमित घाडगे पाहिला मिळतोय गोलंदाजी मार्केंडवर दाखल होताना. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. क्षेत्ररक्षणावर जर नजर टाकली तर पाहिलं तर बळीराजाच्या मैदानाच्या दिशेने अमित गाडगे. खराब चेंडू, खराब फटका पाहिला मिळतोय. चेंडूच्या खाली चैतन्य. दुसरा झेल पाहिला ना तर इथं मात्र धरतीला दान. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका खेळायचा होता. अवेश याच्या बॅटमधून फटका तर चांगला होता परंतु मिस टाइम आणि तिथं संधी निर्माण झाली होती. संधीचं सोनं नाही तर संधीची माती झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. फैजानचा झेल सोडला त्यानंतर फैजाननं षटकार मारला. अवेशचा देखील झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. काय होईल? येणारी काळ येणारी वेळ सांगून जाईल. अमित घाडगे गोलंदाजी मार्केंडवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. लोवर फुल टॉस पुन्हा एकदा खेळून काढला. लॉंग ऑन रिझनला बाबूलाड चेंडूवर पोहोचतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळते ते बाबू याच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. एका धावानं स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावर. पुढे दवळीया मैदानाच्या दिशेनं फैजान स्ट्राईक एंडवर. अमित घाडगे आपल्याला पाहायला मिळतोय. लोवर फुलटा चांगला फटका. बाबू चेंडूच्या खाली आणि तिथं पाहिलं तर एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न केला जाणार नाही. अचूक थ्रो देखील पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धाबानं स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम केले जाते. एक षटकार फैजान याच्या बॅटमधून जरूर आलाय. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. या वेळेला टप्पा पडला. पाहिलं ना तर फार वेग आहे. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडू निघून गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल देखील डॉट बॉल आलाय. ज्या प्रकारची सुरुवात व्हायला हवी ना तशी काहीची सुरुवात होताना दिसत नाही. एक अडखळती लढखळती 2 कॅच जरूर सुटलेत परंतु कमबॅक पाहिलं ना तर खरवली संघाचे बॉलर जबरदस्त करताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग पाहिली तर अचूक टप्प्यावर होताना पाहायला मिळतीये. तिथं कुठेतरी मात्र अडचण निर्माण जरूर होते. झेल जरूर सुटले. क्षेत्ररक्षकांची साथ नाही लाभली आहे परंतु पाहिलं ना तर गोलंदाजांनी मात्र आपली कामगिरी चोख बजावली आहे. ज्या वेळेला मात्र तुम्ही स्वतःचा खेळ चांगला करायचा प्रयत्न करताना त्यावेळेला मात्र बाकीच्यांचा विचार करायचा नसतो असंच म्हणावं लागेल. इथं मात्र कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षकांचा विचार केला नाही. गोलंदाजांनी गोलंदाजांचं काम अचूक पार पाडलंय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. स्क्वेअर लेगला थोडस डीप स्क्वेअर लेगला चैतन्याला थोडस मिड विकेटच्या दिशेने आणण्यात आलंय. यावेळेला लोवर फुल टॉस खराब चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय खरपूस समाचार. फैजानच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार.
दुसरा षटकार फैजानच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पाहिली तर 21, 21 धावा ध फलकावर लागल्यात. षटक संपलं. 2 षटकाचा खेळ संपलाय. 21, 21 धावा ध फलकावर आहेत. एकवीस धावा ध फलकावर पाहायला मिळतात. आपण पाहिलं तर हा क्रिकेटचा रणसंग्राम इथं मात्र नक्की दीपकजी मंडले सर यांच्या माध्यमातून cricklife.in माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज इतके उत्तमरित्या केलं जातंय ना, खऱ्या अर्थानं पाहिलं तर अशी वाटते कुठेतरी मोठी एक लाखाची ही स्पर्धा सुरू आहे. पाहिलं तर नक्कीच असोसिएशनचं हे यश म्हणावं लागेल. 16 संघ असोसिएशन मध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू तर मात्र व्हाईट बॉल फेकला जातोय. स्वप्नील लांबर पाहिलं ना तर एक त्याच्याकडे वेग फार आहे, व्हेरिएशन आहे, खूप आहेत, परंतु ज्या एक्स्ट्राच्या धावा जात आहेत ना त्या थोड्याशा मात्र धोकादायक ठरू शकतात. कारण एक्स्ट्राच्या रूपाने गेलेल्या धावा या गोल फलंदाजाला मात्र त्या बोनस पॉइंट असतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील लांबर कडून मात्र पाहिलं ना तर व्हाईट बॉल थोडेसे जास्त फेकले जातात. या वेळेला मात्र पाहिलं तर टप्पा पडलाय, जरूर बॅटवर घेतला, परंतु चेंडू मात्र घरंगळत विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. हा बॉल मात्र असेल, निर्धाव चेंडू फेकला गेलाय. स्वप्नील लांबर याचं कौतुक होणं गरजेचं आहे. थोडीशी दिशा पाहिली ना तर लाईन अँड लेंथ जर मेंटेन केली ना तर स्वप्नील लांबर एक भविष्यातला एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. दबाव आहे तो दबाव झुगारून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. शॉर्टपिच लाईनचा चेंडू खाली राहिलाय, पाहिलं तर हा बॉल देखील डॉट बॉल असेल. अवेश बाद होताना पाहिला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेट आली अवेशची. न्यू बॅटर मुजाहिद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला धक्का तर इथं मात्र लागलाय. पहिला धक्का पाहिला तर एक आत्महत्या म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये करावी लागली आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. चेंडूच्या खाली हेमंत गुरव पाहायला मिळतो आणि चुकी 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 इथं पाहिलं ना तर दैव देत आणि कर्म नेत असं म्हणावं लागेल. दैव देत कर्म नेत. यावेळेला मोठा फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, पंचांच्या निर्णयाची अपेक्षा असेल. चुकी 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 आणि चुकीला नसते माफी. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. हातातली टाकली त्यांनी पहिली टाकली बाबूने हातातली ही आता घेऊन गेला. बाबूची लांब होती.
पुणे दवळिया मैदानाच्या दिशेनं जिथं पाहिलं ना तर दैवत येतं आणि कर्म नेतं असं म्हणावं लागेल. देव संधी देतोय परंतु त्या संधीची माती मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतीये. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आउट शाउटची अपील जरूर केली जाईल. धावसंख्या पाहिली तर 32 32 धावा फलकावर पाहायला मिळतात. नक्कीच प्रेशर आहे दोन्ही बाजूला पाहिलं ना तर प्रत्येक संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी पुरेपूर मेहनत घेताना पाहायला मिळतोय. ही स्पर्धा जिंकण्यासाठी ही मानाची स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला घेऊन आली आहेत आणि ती स्पर्धा जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. लोवर फुलटा चांगला फटका. आता मात्र पाहिलं ना तर चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध चेंडू डोक्याच्या वरून हा आलाय षटकार. धावसंख्या 6 धावांना पुढे जाईल. 38 धावा फलकावर 38 लॉस ऑफ 0 विकेट. काय बॅटिंग राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. अफलातून बॅटिंग सुरू आहे. कॅच सोडले त्याच्यानंतर पाहिलं ना तर कॅच सोडल्यानंतर तोडली त्यांनी सगळ्यांना. म्हणजे एक मार्गे रेटवत होते ते पहिल्या बॉल पासून. तर नक्कीच या पुढचा होणारा सामना असणार आहे तो भैरी जोगेश्वरी नडगाव विरुद्ध जय मानाई दैवड. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण लगेचच टॉससाठी यायचं. या षटकाच्या नंतर भैरी जोगेश्वरी नडगाव आणि जय मानाई मित्रमंडळ दहिवड. यावेळेला मात्र पंचांचा निर्णय पाहायचा. व्हाईट बॉलचा इशारा. नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी मैदानावर पाहायला मिळतोय हेमंत गुरव. हेमंत पाहायला मिळतोय शेवटच्या षटकासाठी. हेमंत खोलवर टप्प्याचा चेंडू आला तसा फेकून दिला मुजाहिदच्या बॅटमधून. यावेळेला आलेला हा लांबच लांबवरचा षटकार. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. हेमंत गुरव गोलंदाजी मार्केटवर पाहायला मिळतोय. आता मात्र पाहिले ना तर बॅक टू बॅकचे 2 चेंडू इथं मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. धावसंख्या थांबली ती 45 45 या आकड्यावर. हेमंत यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटवर मिडल ऑफ द बॅट केलाय. फेकून दिलाय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणि या षटकाराने पाहिलं ना तर राजवाडी संघाचं अर्धशतक धावफलकावर लागलंय. 51 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. काय बॅटिंग राहिली आहे मुजाहिद आणि फैजान. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहिली ना तर आता मात्र धुमाकूळ घालतीये शेवटच्या षटकात. नक्कीच त्या खेळाडूंचं देखील कौतुक असेल. त्यांनी मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणून दिलाय. आपली स्पर्धा आहे असं समजून जर प्रत्येकाने सहकार्य केलं ना तर खऱ्या अर्थानं मात्र ही स्पर्धा पुढे जाण्यात मोलाचं योगदान लाभेल. मिलिंद माडिक यांचं धन्यवाद. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार.
यावेळेला आणखीन एक तिसरा फटका सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक तिसरा षटकार. वा बाई वा, काय बॅटिंग राहिले मैदानाच्या आत. षटक संपलंय. 4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावर धावा पाहिल्या तर 63 आणि 64 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 64 धावांची गरज. कॅच छोडो मॅच छोडो तो समीकरण विसरला होता तो मॉन्स्टर खरवली संघ. एका सामन्यात पाहिले ना तर तब्बल 4 झेले जमिनीला दान केले गेले आणि त्याचा फायदा पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये उठवला गेलाय. मुजाहिद 7 चेंडू आणि 24 धावांची एक लिडिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. तर फैजान देखील 24 धावा मैदानाच्या आतमध्ये. फैजानने देखील कुठल्यात नॉट आउट 24 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून झाल्यात. तर टॉस साठी यायचा आहे. जय मानाई दैवड आणि भैरी जोगेश्वरी नडगाव. रुपेश विचारे उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी भैरी जोगेश्वरी नडगाव संघाचा कर्णधार. चला नाणेफेकीसाठी या. चौसष्ट धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. धन्यवाद प्रतीक, अतिशय चांगला असा. धन्यवाद प्रतीक, धन्यवाद दीपकजी मंडले साहेब. दुसऱ्या सत्रातला खेळ चालू होते. 64 धावांचं एक आव्हान उभं केलेलं आहे. म्हणजे प्रति षटकामागे 13 धावा, माफ करा 16 धावांची गती ही राखायची आहे. अतिशय चांगला असा मैदान आहे. मैदान जर कटाक्ष टाकलं तर चारही बाजूनी सीमारेषा असलेला हा दक्षिण रायगडमधला हा भव्य दिव्य असा मैदान. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चुरस झाली होती, धावांचं बरोबरी झालेली होती, परंतु कंपल्सरी चेसिंगच्या माध्यमातून शिवसमर्थ नांगरवाडी संघ हा पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. मॉन्स्टर खरवडी विरुद्ध राजेवाडी. प्रत्येक चेंडूमागे हा सामना चुरशीचा होणार आहे. प्रतीक कालेकरवर मात्र संपूर्ण जबाबदारी राहणार आहे. 4 षटकामध्ये 64 धावा करायच्या आहेत. पंचांची कामगिरी पार पाडतात ते बिलाल आणि महेश तलाटी, हे अनुभवी पंचांची जोडी. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर सामन्याला जी सुरुवात होत आहे. आज खरं तर आपण पाहतोय बिरवाडी क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा दुसरा दिवस. प्रशांतदादा मामूनकर यांचं समालोचन खूप वर्षानंतर ऐकायला मिळालं ज्यावेळेस आम्ही मैदानावरती आलो होतो. त्यानंतर प्रतीकनं सुद्धा एक चांगली कॉमेंट्री त्या ठिकाणी केलेली आहे. एक चांगलं नियोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा. आजच्या दिवसातला सामना क्रमांक दुसरा. मोस्टार खरवली विरुद्ध राजेवाडी. एका संघाची बॅटिंग झालेली आहे, दुसऱ्या संघाची बॅटिंग सुरू होते. 64 झालेत. 65 धावांची गरज. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सरळ भिरकावून दिलाय. सीमा पार खणखणी षटकार. एक दर्जेदार स्पर्धा आयोजित करताना मगाशीच प्रतीकनं सांगितलं 20-21 प्रशांतदादांनी सांगितलं 20-21 हजार रुपयांची स्पर्धा आहे. परंतु स्पर्धेला ग्लॅमर एवढं तयार झालंय सर्व गोष्टींमुळे की असं वाटतंय लाखभर रुपयांची क्रिकेटची स्पर्धा आहे की काय. खरं तर मैदान हे सर्वात जमेची बाजू आहे या स्पर्धेची. शॉर्ट पिच चेंडू होता, सरळ त्या ठिकाणी भिरकावून दिलाय. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक शानदार चौकार. या मैदानावरती बिरवाडीच्या मैदानावर सुंदर खेळ सुरूच आहे, परंतु तिकडे सिडनीमध्ये सुद्धा बरीचशी खळबळ झालेली आहे.
186 धावांवरती भारताचा डाव आटोपला आणि त्यानंतर 181 धावांवरती ऑस्ट्रेलिया ऑल आउट झालेले आहेत आणि त्यानंतर मिचेल टार्कला खणखणीत 4 चौकार खेळत जयस्वाल आणि त्या ठिकाणी राहुल या जोडीनं 25 धावांची आघाडी भारताला दिलेली. 46 धावांवरती पहिला फलंदाज बाद झाला. ही थोडीशी अजून एक गोष्ट त्या ठिकाणी येते. 5 धावांचं लीड पहिल्या डाव इनिंगमध्ये भेटलेलं आहे. हरकत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याचशा घडामोडी बऱ्याचशा गोष्टी दिवसभरामध्ये आपण चर्चा करणार आहोत. बॅटची एज, विकेट किपरनं कुठली चूक केली नाही. अफलातून झेल टिपलाय आणि एक चांगला बॅटर परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स चॅनलवरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. खरं तर प्रशांत दादा त्यांची संपूर्ण आयोजक कमिटी यांचं मी आभार मानेल. कारण हल्लीच्या काळात 2017ला ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस कोणी कॉम्पिटिटर नव्हते. आम्हाला म्हणजे उठलं की महाड, उठलं की महाड, उठलं की बिरवाडी हाच आमचा पत्रिकाने 16, 17, 18, 3 वर्ष. कारण इकडे भरपूर स्पर्धा लाईव्ह व्हायच्या, आमच्या पुण्याकडे जास्त होत नव्हत्या. परंतु भविष्य काळामध्ये भरपूर लाईव्ह चॅनल तयार झाले, भरपूर लाईव्ह आली मंडळी आली. परंतु बिरवाडीकर महाडकर अजूनही विसरले नाहीत. अजूनही प्रत्येक स्पर्धेचा फोन सर्वात अगोदर आम्हाला येतो आणि ज्यावेळेस आम्ही काही त्या ठिकाणी अडचणी कळवल्यानंतर त्या ठिकाणी ती स्पर्धा मात्र मग दुसरीकडे जाते. प्रशांत दादा जवळपास 7 दिवस हो नाही चाललं होतं. परंतु त्यांनी सांगितलं खूप वर्षांनी स्पर्धा घेतो, काहीतरी करा आणि ॲडजस्ट करून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा. खरं तर मी एक वाक्याने मी सांगत असतो, सांगेल्या चेंडूनंतर नवीन बॅटर चैतन्य मैदानावरती उतरतोय. प्रतीक बाद झाल्यानंतर चांगली बॉलिंग फहीमची मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू फुलटॉस होता, सरळ मागे निघून जाते. विकेट किपरच्या गुंगारात चेंडू गेलाय, तो फार बाउंड लाईनच्या जवळ. अजूनही चेंडू इन प्ले. पाहूया पंचांचं काय म्हणणं आहे. 22चा इशारा. 1 धाव शॉर्ट आहे. ज्या काही पळून काढल्या त्यात 1 धाव शॉर्ट आहे. पंचांचं बारीक लक्ष आहे. तुमची बॅट नुसती लाईनवर टेकून उपयोग नाही, ती लाईनच्या आतमध्ये टेकवणं गरजेचं आहे. ऑन द लाईन रन धरली जात नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. फुलटॉस चेंडू होता आणि स्क्वेअर लेग पंच. मला वाटतं इशारा आपण याची वाट पाहतोय. नो बॉल +4 अशा 5 धावा मिळतील. बिलाल भाई असतील, तलाटी सर असतील, जबरदस्त अंपायरिंग कालपासून आपण मैदानावरती पाहतोय. काल प्रतीकनं सुंदर समालोचन केलं. मोरे सर काल कॉमेंट्रीला होते. आज प्रशांत दादांचं समालोचन आपण ऐकलं. फ्री हिटचा इशारा पंच करतात आणि मला तेच सांगायचं होतं. आयुष्यामध्ये हुशार सगळे असतात, परंतु संधी देणारा माणूस फार महत्त्वाचा असतो. आणि बिरवाडीकरांनी महाडकरांनी नेहमी आम्हाला कामाची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये होणारे बदल. खरवली संघाचा हा पाठलाग सुरू आहे. राजेवाडी संघाने 63 धावा बनवल्या. माझ्या समोर स्कोरर प्रशांत तरे. त्यांनी त्यांचं पदही सांगितलंय. असोसिएट सेक्रेटरी असताना त्या ठिकाणी स्कोरिंगचं काम ते करतात. म्हणजे इथे कुणाला त्या ठिकाणी पदाचा वगैरे काही मोह नाहीये. ज्याला जे काम पडेल ते काम ते करतायत. आता आमचे तरे साहेब इकडे एक सेक्रेटरी आहेत असोसिएशनचे, पण ते स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. प्रशांत दादा अध्यक्ष आहेत, ते मगाशी कॉमेंट्री करत होते. हा चेंडू मिडऑफच्या डोक्यावरून त्यांनी खेळून दिला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव पळून पूर्ण केली गेली आणि त्या एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. बंटीदादा बिरवाडकरांना आपण पाहिलं. सर्वांची नाश्त्याची व्यवस्था त्यांनी त्यांच्या सहकार्याबरोबर केली. उपाध्यक्ष आहेत, म्हणजे अध्यक्ष समालोचन करत असताना उपाध्यक्ष नाट्याची व्यवस्था करत होते. म्हणजे त्यामुळेच असोसिएशन खरं तर व्यवस्थित सुरू आहे. इथे खुर्ची घेऊन बसलं की मग अवघड काम होतं. प्रत्येकाला जे काम पडतंय ते काम जर केलं तर मग तिकडे असोसिएशन पुढे जातं. पहिलं ठिकाणी पाहूया काहीतरी मैदानात चर्चा सुरू आहे. पटपट खेळा मित्रांनो. आजही 16 संघांचे 2 हाफ, आपल्याला 8-8 संघांचे 2 हाफ आहे ते पूर्ण करायचे. काल आपण पाहिलं, कालही अतिशय सुंदर खेळ झाला. कालही 2 संघ त्या ठिकाणी 4थ्या फेरीमध्ये जाऊन दाखल झाले. फैजान षटक क्रमांक 2 घेऊन येतात. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजेवाडी संघानं 63 बनवल्या. मोनस्टार खरवली संघ पाठलाग करतोय. 18 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हर नंतर. 64 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. चेंडू सरळ सीमा पार. खणखणी षटकार जो येतोय अमितच्या बॅटमध्ये.
अमितच्या बॅटमधून. अमित आणि चैतन्य खरवली गावची एक त्या ठिकाणी चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दक्षिण रायगड परिसरामध्ये असणारं सर्वांचं लाडकं मैदान MMA क्रीडांगण बिरवाडी महाड या मैदानावरती सुरू असणारा असोसिएशन चषकाचा हा थरार आजचा दुसरा दिवस. उद्या मात्र महाअंतिम सोहळा या स्पर्धेचा मैदानावरती रंगेल. मान्यवरांची मोठी गर्दी त्या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी होईल. उद्या सेमीफायनल, फायनल, विजेता, उपविजेता, तिसरा क्रमांक, चतुर्थ क्रमांक, कोण बेस्ट बॅट्समन, कोण बेस्ट बॉलर, कोण मॅन ऑफ द सिरीज, उद्याचा कोण मैदानाचा राजा, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सर्व खेळाडू चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू स्कोअर कार्डवरती लिहिला जाईल. प्रशांत दादांनी मगाशी समालोचनामध्ये सांगितलं सध्या थंडगार वारा आहे त्यामुळे झोप त्याकडे जास्त लागते आणि खरंच पहिल्यांदा महाडमध्ये आल्यानंतर थंडी वाजते एवढ्या वर्षामध्ये आल्यानंतर. हा चेंडू ऑन साईडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. नाहीतर महाडमध्ये आम्ही डिसेंबरमध्ये स्पर्धा केलेल्या आहेत. डिसेंबरमध्ये प्रचंड उकाडा असतो. त्या मानाने यावेळेस जानेवारी सुरू झाला. जानेवारीचा आज तिसरा त्या ठिकाणी चौथा दिवस आहे. थंडी जाणवत आहे. दिलीपदादा सपकाळ यांचं आगमन होतं. हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डॉट बॉल चांगल्या प्रकारची बॉलिंग, चांगलं कमबॅक षटकार आल्यानंतर मात्र फक्त पुढच्या 3 चेंडूवरती 1 धाव खर्च करतो तो फैजान. 4 षटकांचा असणारा सामना. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर आणि बॉलर सोडून 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग. त्या ठिकाणी जाग्यावरनच परत क्रॉस फिरवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू स्कोअर कार्डवरती लिहिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये बराचसा खळबळजनक क्रिकेटचा प्रवास सुरू आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी मैदानावरती उतरलेत. कुणालाच हारायचं नाहीये. 27 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावांची असणारी गरज. याचा अर्थ शेवटचे 12 चेंडू आणि 37 धावा खरवली संघाला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. मगाचा पहिला सामना जबरदस्त झाला. 31 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये बनवायच्या होत्या आणि केवळ एका धावेनं संघ पराभूत झाला. 1 चेंडू 3 धावांवरती सामना आला होता. पहिला सामना जबरदस्त झाला या मैदानावरती आणि 70+ धावांचा मला वाटतं पाठलाग सुरू होता. 72 धावा जिंकायला करायच्या होत्या आणि तिथे आपण पाहतोय केवळ एका धावेनं संघ पराभूत झाला. खैरे खरं तर त्या खेळाडूचं कौतुक आहे. 6 चेंडू 31 पाहिजे असताना 29 धावा त्यानं बनवल्या आणि कंपल्सरी चेस. सामना टाय झाला परंतु कंपल्सरी चेस नियमांतर्गत फिल्डिंग टीमने तो सामना जिंकला. अर्थात शिवसमर्थ नांगलवाडी संघाने तो सामना जिंकत द्वितीय फेरीमध्ये प्रवेश केला. दिलीपराव संकपाळ यांच्या या ठिकाणी आगमन होते. त्यांना आपण सन्मानित करतोय. पीटी शिक्षक, शारीरिक शिक्षणाचं काम ओंकार खरोलीचे संघनायक आहेत. यावेळेस बॅकफुटला गोलंदाज अल्तमशचा आपण पाहतोय पहिला चेंडू त्यावरती सिंगल येते. शेवटचे 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. 28 धावा धावफलकावरती. 64 बनवायचे त्याचा अर्थ 36 धावांची अजून गरज आहे. परत एकदा मिस टाइम फटका. चेंडू गॅप मध्ये जाऊ शकला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडीशी गडबड शेवटच्या क्षणी परंतु नुकसान काय होणार नाही. एका धावे धावफलक पुढे झाले. 29 धावा धावफलकावरती. याचा अर्थ अजूनही 35 धावांची गरज आहे 10 चेंडू मध्ये. मोठ्या फटक्यांची गरज बॅटिंग टीमला. चांगली बॉलिंग अल्तमश करताना चेंडू त्या फिल्डरलाच तिकडे नक्कीच वारंवार सतावतोय. डीप मिडविकेट काऊ कॉर्नर मध्ये चेंडू वारंवार जातोय. 30 धावा धावफलकावरती.
शेवटचे 9 चेंडू, 34 धावांची गरज. सामना सुरू आहे तो मात्र मॉन्स्टर खरवली विरुद्ध राजेवाडी. एक सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता. अगोदरच बॅट गरकन फिरली. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू स्कोर कार्ड वरती लिहिला जाईल. बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचं एक बहारदार नियोजन. सुरू असणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा, नवीन वर्षाची नवी कोरी क्रिकेटची स्पर्धा, नवीन वर्षाची पहिली स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. यावेळेस चेंडू परत एकदा खेळलाय तो त्याच दिशेला. आतापर्यंत गेले काही चेंडू आपण पाहिले तर तोच फटका, तोच क्षेत्ररक्षक आणि तेवढ्याच धावा. 31 धावा धावफलकावरती. अजूनही 33 धावांची गरज आहे. अल्तमाश चांगली बॉलिंग या षटकामध्ये केली. फार काही मोठे फटके खेळू दिले नाहीत बॅटरला. चांगला यॉर्कर. हेलिकॉप्टरवर खेळण्याचा प्रयत्न, पण ते हेलिकॉप्टर हवेत उडालच नाही. सरळ जमिनीवरनं खाली लँड झालं. केवळ सिंगल मिळेल. एका धावेन धावफलक पुढे जातोय. 32 धावा धावफलकावरती. 5 धावांचं षटक टाकलं अल्तमशनं. पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडू 31 पाहिजे, त्या 2 धावांनी संघ एक त्या ठिकाणी टाय सामना झाला. इथे 6 चेंडू 32 पाहिजे. पाहूया दुसऱ्या मॅच मध्ये काय होत आहे. परत तो चमत्कार होणार का? परत सामना टाय होणार का? टायला कुठल्या प्रकारे सुपर ओव्हर नाही, कंपल्सरी चेस. कारण 16 संघांना दिवसभरात खेळवायचं आहे. ती सुपर ओव्हर खेळवायला फार वेळ निघून जातो. सुरुवात ज्यावेळेस असोसिएशनची झाली, जेमतेम 16 संघ असोसिएशन मध्ये होते. पाहता पाहता 1-2 वर्षामध्येच तो आकडा 40 त्या ठिकाणी टीम्स वरती पोहोचलाय. पहिला चेंडू, पहिला षटकार तर आलाय. धावा राहिल्या 26, चेंडू राहिले 5. गोलंदाज आहे तो मात्र फैजान. 5 षटकार तरी कमीत कमी मारावे लागतील या ओव्हरमध्ये जर खरवली संघाला सामना जिंकायचा असेल तर. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरला खेळ आहे. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज असं आपण ज्याला म्हणतो. काहीही शक्य आहे. बघा फैजान कमबॅक करणार की फलंदाज आपला तडाखा कायम ठेवणार. हा चेंडू वाईट बॉल. 5 चेंडू 25 धावांची गरज. मोठा तडाखा बघा फैजानच्या डोक्यामध्ये किती विचार आणून गेलाय. पुढचा चेंडू बॅट येतोय. पाहूया कमबॅक करणार का फैजान. चांगला बॉलर आहे तो. दुसरा चेंडू, परत एकदा षटकार. सामना येतोय शेवटचे 4 चेंडू 19 धावा. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. देवाच्या मनात काय लिहिले काय माहित. 6 चेंडू 32 पाहिजे होत्या. सामना येतोय 2 चेंडू वरतीच 13 आल्या. सामना येतोय 4 चेंडू 19 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडू 31 पाहिजे होत्या. टाय झाला सामना. इथे अमित जिद्दीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी वेगळी बॉलिंग करावी लागेल फैजानला, अन्यथा सामना फार जवळ येईल. 2 चेंडू 2 षटकार 1 वाईट बॉल. पाहूया काय होतं या चेंडूवरती. हा चेंडू चांगला होता, खोलो टप्प्याचा होता. ऑन साइडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली आणि इथे आम्ही त्याच एंडला होईल धावबाद. चांगला थ्रो, सुंदर फिल्डिंग, चांगलं कमबॅक फैजानचं या चेंडूवरती. शेवटचे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. न्यू बॅटर 18 धावा. माफ करा, दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झाला. 3 चेंडू 18 म्हणजे वाईट बॉल नो बॉल पडल्यानंतर 3 चेंडूवर षटकार खेचावे लागतील. न्यू बॅटर राजेश मैदानावरती उतरतात. अमितनं थोडीशी विजयाची आशा पल्लवित केली, परंतु फैजानने एक चांगला यॉर्कर टाकला. 2 चेंडू षटकार त्यांनी खेळले होते. शेवटचे 3 चेंडू 18 धावा. हा चेंडू परत एकदा वाईट बॉल. सामना येतोय 3 चेंडू 18 वरनं 3 चेंडू 17 धावा. 1 चेंडू चांगला, 1 चेंडू खराब, परत 1 चेंडू चांगला, परत 1 खराब. फैजानचं षटक संमिश्र राहिलेलं आहे. शेवटचे 3 चेंडू 17 धावांची गरज. बिरवाडी क्रिकेट असोसिएशन चषकचा बहारदार थरार. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2. फुल टॉस चेंडू होता.
बॅट वरती घेता आला नाही. फैजान स्वतः चेंडूच्या खाली येतोय. झेल जरी सटकला तरी धाव केवळ एक मिळेल. 48 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू 16 धावांची गरज आहे. राज स्ट्राईक एंडला. यावेळेस फटका तर हवेत उंच खेळलाय. पाहूया चेंडू अजूनही. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. केवळ मला वाटतं एकच धाव इकडे येईल. शेवटचा 1 चेंडू 15 धावांची गरज आहे. 49 धावा धावफलकावरती. आणि याचबरोबर हा सामना जिंकत द्वितीय फेरीमध्ये प्रवेश केला राजेवाडी संघानं. हार्दिक अभिनंदन. त्या बाजूनं खरवली संघानं नाराज व्हायचं नाही. चांगला खेळ केला. 1-2 फटके कमी पडले, अन्यथा सामना जवळ येऊ शकला असता. पुढच्या शिल्लक सीझनसाठी आपल्याला भरपूर शुभेच्छा. 6 चेंडू 24 धावा करणारा मुजाहिद ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या मुजाहिद, आपण 6 बॉल 24 धावा त्यांनी केल्या. दिलीप सरांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. उद्या आतिश कडू, मंगेश कडू, निखिल सर, तेरेकनी